अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार 15,000 कोटी खर्चाचा महामार्ग। अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। जिल्ह्याला आणखी एक नवा महामार्ग मिळणार आहे। पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन महामार्ग विकसित होणार असून हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा संसदेत पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग प्रकल्पाची माहिती दिली आहे। महामार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाले तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास वेगवान होणार असून हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार असल्याने जिल्ह्यातील विकासाला देखील यामुळे चालना मिळणार आहे। या महामार्ग प्रकल्पासाठी केंद्रातील सरकारकडून 15,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून सध्या या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जातोय। या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम सद्यस्थितीला अंतिम टप्प्यात असून लवकरच हा आराखडा तयार होईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे। पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही शहराच्या मधोमध अहिल्यानगर शहर येते। यामुळे हा महामार्ग अहिल्यानगर मधून जाणार आहे। हा महामार्ग प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असल्याने हा महामार्ग शहरातून गेला नाही तरी शहराजवळून 100% जाईल आणि साहजिकच याचा जिल्ह्याला फायदा होणार आहे। या महामार्ग प्रकल्पामुळे अहिल्यानगर मधील नागरिकांना पुण्याला आणि छत्रपती संभाजीनगरला जलद गतीने पोहोचता येणे शक्य होणार आहे आणि यामुळेच हा महामार्ग प्रकल्प छत्रपती संभाजीनगर इतकाच अहिल्यानगर शहरासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे।